जेव्हा तुम्ही तिला धाकटा म्हणून हिणवता तेव्हा तुम्ही मला सुद्धा बोलत असता. अश्विन अश्विन तू तरी थांब. एक मिनिट. काय म्हणाला तू? आमचे विचार लहान आहेत म्हणजे आम्ही मूर्ख आहोत. अश्विन थांब ना रे, अचानक भांडण चिघळेल. मग हा काय थांबणार नाहीये. मला वाटतं हा हुशार आहे, खूपच समजूतदार आहे, पण नाही. पण चुकीचे लाईफ पार्टनर निवडून तुला दाखवून दिलं की तू मूर्ख आहेस. अरे या तन्वी काढून इझिली मॅनिप्युलेट झालास रे तू. अर्जुन तोंडाला आवर घाल. अर्जुन गप्प बस. अरे ठिणगी पडलीच आहे, आता त्याची आग भडकू देऊ नका. आग तर ऑलरेडी भडकली डॅड. तू परत परत माझ्या बायकोकडे बोट दाखवतोय आणि माझा लाईफ पार्टनरचा चॉईस चुकलाय हे बोलताना तुला लाज नाही वाटली? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तू आणि तुझ्या बायकोने. आमचा विश्वासघात केला तू आणि तुझ्या बायकोने. आणि माझीच बायको वाईट. आणि निदान आमचं नातं खरं तरी आहे. आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून यांच्यासारखं इलिगली नाही राहत इथे. तुमच्यासारखं अनैतिकता अजिबात नाही वागलो. अर्जुन थांब. अरे काय करतोय? मार 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 मार. थांबलास का? मार. हेच बघायचं बाकी होतं. मार. का थांबला आता? मार ना तुझ्या धाकट्या भावाला. मी लहानपणापासून बघत आलोय. सगळे नेहमी तुलाच ग्रेट म्हणत आले. आणि अश्विन अश्विन तर बेकार आहे. अर्जुन हुशार, अश्विन हवा. अर्जुन खमका, अश्विन भोळा. आणि अश्विनने तर काय आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. अश्विन भाऊजी काय करता तुम्ही? अश्विन भाऊजी बघू द्या. सोडा हात. नाही प्लीज माझा हात सोड. अश्विन भाऊजी हे पाप आहे. तुम्ही पूर्ण आजीचा विचार करा. आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा. अश्विन भाऊजी कोणाला बहिणी प्लीज मी पाया पडतो. माझा हात सोड. हात सोड प्लीज. अश्विन भाऊजी मग आज त्याच्या भावाने आणि त्याच्या बायकोने त्याची लाज काढली, त्याची लायकी काढली. त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. परमेश्वरा या भावाभावांमधली भांडणं बघण्यासाठी मला जिवंत ठेवलंस का रे? भांडण मी सुरू केलेलं नाहीये, दादाने सुरू केलं. आणि तुझं हे भावाभिवावरचं प्रेम आहे ना, हे फक्त लहानपणापुरतं मर्यादित होतं. जेव्हापासून तुझी बायको आली आहे ना, सगळं संपलंय. तुझा प्रॉब्लेम काय माहिती? मी सांगतो तुला ना. मी आता तुझा रायवल वाटायला लागलोय. सुभेदारांच्या या प्रॉपर्टी मधला तुला नको असलेला वाटेकरी. अश्विन या संपत्तीचा तुला मोह सुटलाय. मोह. बस बस करा अश्विन, आता बस. अरे कुठला विषय कुठे घेऊन जातोयस तू? मी तुझ्यावर हात उचलला म्हणून सॉरी, पण आपल्या दोघांमध्ये प्रॉपर्टी कुठून आली? हे सगळं प्रियाने त्यांच्या डोक्यात भरवलंय. बस झालं. पुढे करा हे सगळं. अरे मोठे झालाय रे तुम्ही. आता एवढ्या मोठ्या मुलांना आम्ही काय धाक दाखवून गप्प करायचंय? तू कितीही जीव जळलास ना तरी या घरात आपल्याला मान मिळणार नाहीये. का नाही मिळणार? हे घर काय फक्त अर्जुन सुभेदारचं नाहीये. डॉक्टर अश्विन सुभेदार आणि त्याची बायको सुद्धा या घराचे मालक आहेत. आणि मी सुद्धा या घराचा वाटेकरी आहे. माझ्या लोभी भावाने कितीही ठरवलं तरी हे सत्य बदलणार नाहीये.
लोभी मी लोभी तर अशा प्रकारे अर्जुन आणि आमच्या सायली वैदीच्या लग्नाचा अंगठी शोधण्याचा विधी सुरू झालाय. आता बघूया कोण अंगठी शोधतंय. कसले अतरंगी आहात रे तुम्ही लोक. मानलं पाहिजे तुम्हाला. खरंच मानलं पाहिजे. हे बघ आता जर त्यांना खरं कळलं तर त्या दोघींना आमचा जीव घेतील. So, please. मी आहे तुमच्या टीम मध्ये. अरे दादा मार खाशील हं? मी आता केक कट केला. मी अजून खाल्ला सुद्धा नाही. किती खाल्लेस केक? हा उरलेला केक माझा मी संपवणार आहे. नाही. बस लहानपणीची बस. मी तुझ्या किती मागे लागलो होतो की माझी बस देणार आहे दादा. माझी बस दे ना. तरी तू दिली नव्हतीस. त्यावेळेला ते लक्षातच नाही येणार की ती बस परत द्यायला हवी. आपलं भांडण मिटवायला हवं. आज मी तुला तुझी तीच फेवरेट बस परत देते. तुला ना मी आता तुझा रायवल वाटायला लागलोय. सुभेदारांच्या या प्रॉपर्टी मधला तुला नको असलेला वाटेकरी. या संपत्तीचा तुला मोह सुटलाय. मोह. हे घर काय फक्त अर्जुन सुभेदारचं नाहीये. डॉक्टर अश्विन सुभेदार आणि त्याची बायको सुद्धा या घराचे मालक आहेत. आणि मी सुद्धा या घराचा वाटेकरी आहे. माझ्या लोभी भावाने कितीही ठरवलं तरी हे सत्य बदलणार नाहीये. मॅडम येऊ का? घे पारगावकर. बोला दामिनी मॅडम, या टायमाला माझ्याकडे काय काम काढलं? पोलिसांना एक टिप द्यायची आणि इतकी खात्रीला एक टिप द्यायची की मला हवं तिथे पोलीस ताबडतोब पोचले पाहिजे. होऊन जाईल. बायकोचा अकाउंट नंबर आहे माझ्याकडे. जा. चालते, येतो. अश्विन मला कळतंय तुला किती त्रास होतोय ते, पण काय करणार आहे. आपलं नशीबच वाईट आहे. माझ्या घरात अशी भाऊबंद की माझा तर विश्वासच बसत नाही याच्यावर. नाही अगं ही भाऊबंदकी नाहीये. अगे साधं भांडण आहे, आत्ता मिटेल. पूर्ण हे बघा पूर्ण हे सगळं तात्पुरतं आहे. तुम्ही बघा ना, हे दोघं ना परत एकत्र येऊन एकमेकांच्या गळ्यात गळे घालतील. परत पूर्वीसाठी हसतील. परत एकत्र येऊन त्यांच्या आईची मस्करी सुद्धा करतील. अश्विन कराल ना? बोल ना अश्विन, कराल ना मस्करी? अश्विन कराल ना मस्करी? अर्जुन बोल. अर्जुन करशील मस्करी? करशील मस्करी अर्जुन? कल्पना, तुझा आशावाद काही उपयोगाचा नाही. एकदा नात्याला तडा गेला ना की ते सांधणं फार कठीण असतं. या सगळ्याला तू जबाबदार आहेस. काही वेळा अशी दाखवतेस की असं वाटतं तुला आमच्याबद्दल खूप प्रेम आहे,
आणि मग असा घाव घालतेस की घराचे तुकडे व्हायला लागतात. पूर्णाजी, या दोघींपैकी तुझा अजूनही तन्वीवरतीच विश्वास आहे? कारण मी आधी चुकले असेल, पण मी आता जे बोलते ते खरं बोलते, पूर्ण तिला चांगलं माहितीये. पूर्णाची साईने आम्हाला कितीही घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना, तरी आपलं नातं कधीच तुटू नाही शकणार आहे. नाही. हे बघा पुणे, तुम्ही या सगळ्याचा त्रास नका करून घेऊ. अश्विन, अरे हे पूर्णाईच्या वयाचा तरी विचार करा. तुम्ही दोघे लहान असताना पत्त्यांचा बंगला बांधायचा आणि एकमेकांचा बंगला हुंकर मारून पाडायचा प्रयत्न करायचा. आता आपलं हे घर प्रॉपर्टीच्या नादापायी पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळू देऊ नका. प्लीज तुम्ही हात जोडून नका. हो, पण शेवटी दादाला वागायचं तू तसंच वागणार आहे. आय एम रिअली सॉरी डॅड. मला तन्वीचा कितीही राग आला तरी मी घरच्यांचा विचार करायला हवा होता. पण हे रोजचे बाद प्रॉपर्टीवर हक्क कोणाचा इथपर्यंत जाऊन पोहोचतील हे मला खरंच वाटलं नव्हतं. डॅड, प्लीज हात जोडू नका. डॅड, तुम्ही प्लीज हात जोडू नका. डॅड, अहो अहो, आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या, माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण हे शेवटचं, की यापुढे जो चुकणार तोच रडला. पूर्णाजी, आई बाबा, ही तुमची लाडकी तन्वी, ही प्रतिमातेची मुलगी आहे म्हणून कधी चुकूच शकत नाही असं वाटतं ना तुम्हाला? पण आज जे काही घडलंय ना, त्याला जबाबदार फक्त आणि फक्त प्रिया आहे. Everything that I've achieved, I'm going to lose it. True or false? Either I will lose it on the journey or I will lose it on that day when I leave the body. I will lose every single thing that I have achieved in this life. Yes? Yes. But I will not lose one thing. I will not lose the way I was thinking in every scene of life. I will not lose the way I responded to every situation of life. I will not lose every karma I created in every scene of life. I will lose everything that I achieved. But the karma, my responses, my emotional patterns, even if I want to leave them behind, I cannot. Always, this is the way of thinking. In every scene, create a thought which will increase soul power.